विधान परिषदेत सत्ताधारी आमदारांमध्येच झुंपली। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू मंत्री बाबासाहेब पाटील यांचं भाषण सुरू असताना मध्येच बोलले। त्यावरून दरेकर आक्रमक झाले। त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्यावर, नाही तर येणार नाही असं दिसून आलं चित्र, म्हणून मी बोलतो ना भाऊ। सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो, जायचं त्यांना हुल मारा चाल। विधान परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपच्या दरेकरांमध्ये चांगली शाब्दिक चकमक झाली। भाषा अक्षरशः 10 पटीने आवाज करण्याचा इशारा देण्यापासून ते बच्चू कडूंना चल म्हणण्यापर्यंत आली। सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो, जायचं त्यांना हुल मारा चाल। वाद नेमका कसा सुरू झाला तेही समजून घेऊया। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील विधान परिषदेत कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देत होते, पण त्यावेळी अचानक बच्चू कडू उभे राहिले आणि आपण विचारलेल्या प्रश्नावर बोलत नाही आहात असं म्हणत मध्येच मंत्र्यांना टोकलं। त्यामुळे दरेकरांनी आक्षेप घेतला आणि बच्चू कडू आणि दरेकरांमध्ये विधान परिषदेत शाब्दिक भडका उडाला। सूचना केल्या, त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्यावर, नाही तर येणार नाही असं दिसून आलं चित्र, म्हणून मी बोलतो ना भाऊ। भाऊ भाऊ अरे रे रे, आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं। आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे, त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत। तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत। आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे, तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे? नाही मग मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका, तुमच्या 10 पटीने ओरडतो, दादागिरी दुसऱ्यांची आहे। तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही। सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो, जायचं त्यांना हुल मारा चाल। सहकार मंत्र्यांच्या भाषणानंतर पुन्हा बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील निकषांवर बोट ठेवलं आणि सरकारलाच घरचा आहेर दिला। मला एक सांगा, चालू वर्षाचं कर्ज भरणार 27 मार्च आणि त्याला प्रोत्साहन निधी आता बोलताय, हे कोण लिहिलं शासन निर्णय? कोण आहे काढणारा? कुठली समिती आहे सांगणारी? यांना अक्कल आहे का नाही? ते उत्तर देतील प्रश्न। अध्यक्ष महोदय, हे सगळे जे काही नियम लावले हे अफलातून कोण बसणार आहे याच्यामध्ये? 2019चा जो महात्मा फुले मध्ये जो काही लाभार्थी आहे, ज्याला लाभ भेटला त्याला तुम्ही फक्त 50,000 देणार। सांगा, त्याच्यावर 3 लाख कर्ज आहे, 2 लाख कर्ज आहे, त्यानं 1.5 लाख भरावं, 50,000 द्यावं, म्हणजे बँकेची वसुली म्हणावं का याला? बच्चू कडू हे शिंदेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आहेत। याआधी 4 वेळा ते विधानसभेतून निवडून आले, पण 2024 मध्ये त्यांचा पराभव झाला आणि विधान परिषदेत पहिल्यांदाच शिंदेंनी त्यांना आमदार केलं। पण त्यांच्या सुरुवातीच्याच अधिवेशनात सत्ताधारी प्रवीण दरेकरांशीच त्यांचा सामना झाला। नाही तर येणार नाही असं दिसून आलं चित्र, म्हणून मी बोलतो। सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो, जायचं त्यांना हुल मारा चाल। निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।